नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण आज बघत आहोत की कला आणि अद्वैत दोघेही ऑफिसमध्ये काम करत असतात. त्यावेळी कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुला जर मीटिंगच्या वेळी काही डिझाईन्स दाखवायचे असतील तर ह्या 3 डिझाईन्स मी रेडी करून ठेवल्या आहेत, तू दाखवू शकतोस. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, आणि मला ज्या काही गोष्टी लागतात ना त्या मी मेल करून ठेवल्यात, त्या एकदा चेक करून घे. अद्वैत मीटिंगसाठी निघून गेलेला असतो आणि केबिनमध्ये फक्त कलाच असते. राहुल आणि रोहिणीही ऑफिसमध्ये उपस्थित असतात. राहुल हे सर्व पाहत असतो आणि हे बघून रोहिणी विचारते की राहुल, अरे तू का थांबलायस इथे? तू काहीतरी करणार होता ना? राहुल म्हणतो की हो मम्मा, मी करणार आहे, परंतु आता आपलं इथे थांबणं जास्त महत्त्वाचं आहे. तू फक्त मी जेव्हा म्हणेल ना तेव्हा सरोज मामीला घेऊन ये, बस. मग राहुल रोहिणीला सगळा प्लॅन समजावून सांगतो. रोहिणीला राहुलचा प्लॅन पटलेला असतो. त्यावेळी वर्मा गोल्डमधला एक माणूस तिथे येतो. तो राहुलला खुणावतो. राहुलही त्याला खुणावतो. तो तिथून निघून गेल्यावर रोहिणी राहुलला विचारते की राहुल, हा तर वर्मा गोल्डमधला माणूस आहे ना रे? त्यावेळी राहुल म्हणतो, हो मम्मा, हा तोच माणूस आहे. आता तू फक्त एक काम कर, तू लवकरातल्या लवकर सरोज मामीला घेऊन इथे ये. रोहिणी विचार करते की राहुलचा कॉन्फिडन्स जरा भलताच वेगळा वाटतोय आज, आणि मला असं वाटते की तो प्लॅन नक्कीच सक्सेसफुल करून दाखवेल. चला बघूयात राहुल काय करतो हे, असं रोहिणी म्हणते. आता सरोजला आणण्यासाठी तिथून निघून गेलेले असते. वर्मा गोल्डचा माणूस हा केबिनमध्ये आलेला असतो आणि कलाला म्हणतो की मी वर्मा गोल्डमधून आलो आहे. कला म्हणते, ठीक आहे, बसा ना. त्यावर तो माणूस म्हणतो की नाही मॅडम, बसायला टाईम नाही आहे, आणि आपल्या डीलप्रमाणे ठरलेले पैसे मी घेऊन आलो आहे. त्या वर्मा गोल्डच्या माणसाला खूप सारे पैसे कलाकडे दिलेले असतात. कला तेवढे पैसे बघून थक्क झालेली असते. आतापर्यंत चांदेकर ज्वेलर्समध्ये तिने कुठलेही पैशांची डील केलेली नसते किंवा कधी इतके पैसे तिने स्वतःसाठी घेतलेले नसतात. एवढंच काय, तर स्वतःची सॅलरीसुद्धा तिने घेतलेली नसते. आणि आज हा माणूस तिच्याकडे एवढे सगळे पैसे सोपवत आहे जबरदस्तीने, त्यामुळे कला जरा ते पैसे घेण्यासाठी घाबरत असते. त्यावेळी राहुल घडलेला सर्व प्रकार खिडकीमधून पाहत असतो. ॲक्च्युली हा प्लॅन राहुलचा नसून नैनाचा असतो. नैनाने हे काम कर असं सांगितलेलं असतं. जो कोणी डीलर आहे त्याला तू पैसे दे, म्हणजे तो कलाला पैसे देईल आणि कलाला सांगेल की डील आहे म्हणून मी तुम्हाला पैसे देतोय. त्यावेळी कला काहीतरी थातुरमातुर कारणं देईल आणि पैसे मी घेऊ शकत नाही आहे असं म्हणेल. तुम्ही काहीतरी डॉक्युमेंट द्या किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करा. परंतु तो माणूस तेव्हा म्हणेल की माझ्याकडे अजिबात वेळ नाही, तुम्ही हे पैसे घ्या, कारण मला अजूनही दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होताना राहुल बघत असतो. तो माणूस आता कलाला ते पैसे घेण्यासाठी फोर्स करत असतो. कला मात्र म्हणत असते की प्लीज ऑनलाईन ट्रान्सफर करता का तुम्ही? त्यावर तो माणूस म्हणतो की नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. बघा, तुमचं डील आहे, मलाही माहिती नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही अद्वैत चांदेकर सर आहेत ना, त्यांना भेटा. त्यांची मीटिंग संपेलच, तुम्ही त्यांना एकदा भेटून घ्या आणि मग तुमचं काय आहे ते बोलून घ्या. त्यावर तो माणूस म्हणतो की नाही, मला तर जायला खूप उशीर होईल, मग मला जायचं आहे लवकरातल्या लवकर, प्लीज तुम्ही ठेवून घ्या ना हे पैसे. मग पैसे, कला म्हणते, हे बघा, तुम्ही एवढे पैसे माझ्याकडे देत आहे, त्यापेक्षा तुम्ही हे पैसे कंपनीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा किंवा चांदेकर सरांना भेटून त्यांच्याकडे द्या ना. वर्मा ज्वेलर्सचा माणूस म्हणतो की अहो मॅडम, काही पैसे कॅशमध्येच द्यावे लागतात. मला माहिती आहे ना, तुम्ही सरांच्या मिसेस आहात, त्यामुळे मी तुमच्याकडे दिले तरी काही फरक पडणार नाही. कला त्याला समजावत असते, एवढे पैसे माझ्याकडे देऊ नका. परंतु तो माणूस राहुलचाच असतो आणि राहुल हा सर्व प्रकार बाहेरून पाहत असतो. नैनाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा तो माणूस पैसे ठेवून जाईल आणि कला ते पैसे ॲक्सेप्ट करेल, त्यावेळी मात्र सरोज मामीने तो सगळा प्रकार बघायला पाहिजे एकदा, की सरोज मामीने कला पैसे घेताना बघितलं तर सरोज मामीचा तिळपापड होईल. आणि ज्यावेळी अद्वैतला कळेल की ऑन रेकॉर्ड नसताना सुद्धा पैसे घेतले गेले आणि पैशांच्या व्यवहारात तर अद्वैत किती जास्त काटेकोर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.